मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी सध्या आहे प्रभाग क्रमांक 9 मधून ज्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्याने विजय मिळवलेला आहे ते आमचे मित्र मुजम्मिल भाई सय्यद आणि सय्यद कुटुंबीय हे अहमदपूरच्या राजकारणामध्ये नेहमीच सक्रिय राहिलेले आहेत. मग ते वेगवेगळ्या निवडणुका असतील, आता नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांनी विजय संपादन केलेला आहे. मुजम्मिल भाईचं एक वैशिष्ट्य आहे की जेव्हा नगरपालिकेच्या मागचा कार्यकाळ संपला तेव्हापासूनच त्यांनी या नगरपालिकेच्या निवडणुकीची पायाभरणी सुरू केलेली होती. म्हणजे त्यांनी नक्की ठरवलं होतं की मला या ठिकाणी विजय हा मिळवायचाच आहे आणि त्यांनी आधीपासूनच त्यांच्या प्रभागातील नागरिकांसोबत संपर्क, कामं, की नेहमीसुद्धा त्यांचं कुटुंब हे लोकांच्या अडीअडचणीमध्ये धावून जात असतं, मदतीला येत असतं, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. आणि त्यांनी मग या भागामध्ये जो संपर्क आणि लोकांचं त्यांच्या प्रती असलेलं प्रेम आणि काम बघून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांना त्या प्रभागातून उमेदवारी दिली आणि त्यांनी तो विश्वास साथ ठरवून जनतेच्या आशीर्वादानं ते निवडून आले आहेत. मुजम्मिल भाई, आपका DDM न्यूज चैनल में बहुत बहुत स्वागत है. आपको मुबारकबाद ये जीत के लिए. क्या कहेंगे, ये जो जीत आपने हासिल की है इसके बारे में आप क्या कहेंगे? सगळ्यात अगोदर माझ्या प्रभाग 9चा मतदारांचा मी आभार व्यक्त करू इच्छितो. त्यांचा आभार. अशा कंडिशनमध्ये मला निवडून दिले त्याबद्दल बाहेरचे काही लोक मला पळायसाठी खूप प्रयत्न केले आणि विशेषतः मला सांगायची इच्छा आहे, माजी मंत्री असून, शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष असून अपक्षाचा प्रचार केले. त्यांचा उमेदवार असताना त्यांनी अपक्षाचा प्रचार केले. लोकांनी मला साथ दिली. सगळ्या प्रभागाने, प्रत्येक समाजाची, जाती धर्मातल्या लोकांनी मला मदत केली. कुणी ओपन येऊन केले, कुणी जमत नाही, काही समाजाची अडचण असल्यामुळं लपून छपून बी लई लोकांनी मला मदत केली. म्हणून माझा ही विजय की माझा नसून या प्रभाग 9च्या जनतेचा विजय आहे. बरोबर आहे. म्हणजे एकीकडं की हा जनतेचा विजय आहे. तुम्ही एक मुस्लिम उमेदवार असून सुद्धा सर्व धर्मियांनी तुम्हाला मतदान दिल्यामुळं हा विजय मिळालेला आहे. म्हणजे कोणी किती जरी ताकद लावली आणि जनतेच्या मनात जर असेल तर ते नक्कीच विजय मिळतो. हे मुजम्मिल भाई यांच्या आताच्या वक्तव्यावरून आपल्याला दिसून येत आहे. तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये आधीपासूनच काम सुरू केलं होतं, त्याचाही फायदा तुम्हाला झालाय? हो, खूप चालेल. आणि आता सांगू इच्छितो, मी मंत्री साहेबांना, आदरणीय साहेबांना मी नवीन पाईपलाईन बाबत शेखर देसाईच्या घरापासून हमने गल्ली असंच महादेव मंदिरापर्यंत जगदंबा रोड असं समोरून गेलेली आहे, तिथून शेखर देसाई साहेबाच्या घरापासून हुडगेदादाच्या घरापर्यंत नवी पाईपलाईनसाठी साहेबांच्या कानावर टाकलेला आहे. आणि खूप लवकर ते रस्ता आणि नवीन पाईपलाईन साहेबांनी प्रयत्न करतो म्हणलेत, मला शब्द दिले, ते काम होणार आहे. म्हणजे बरोबर आहे. मुजम्मिल व्हायचं म्हणजे आपल्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत ह्याची सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने जाणीव आहे. कारण जुन्या अहमदपूरमध्ये नवीन पाईपलाईन बऱ्याच ठिकाणी टाकलेली नाही. म्हणजे असं हे बारीक लक्ष असावं लागतं की आपल्या प्रभागात कुठून कुठपर्यंत काय समस्या आहे. मग ते पाण्याची असेल, कचऱ्याची असेल किंवा नाल्याची असेल, लाईट जीवाबत्तीची असेल, याच्याकडे बारकाईनं लक्ष ठेवणारा हा कार्यकर्ता आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून त्यांनी हा विजय मिळवला आहे. तरी सुद्धा तुम्ही सभागृहामध्ये गेल्यानंतर कुठल्या गोष्टीला प्राधान्य राहील तुमचं? शहरात स्वच्छता, पाणी, लाईट, काही अडचणी असतात लोकांच्या, माझ्या परीने जे होईल त्या पूर्णपणे मी ह्या शहराला स्वच्छ करायची इच्छा माझी मनापासून आहे. आणि सभागृहात सोडा म्हणजे बाकी बहुमत पण आमचा आहे, अध्यक्ष पण आमच्या आघाडीतलाच आहे, असं काही विषय नाही. आम्ही सगळे मिळून मिसळून काम करायची, शहराला स्वच्छ करायची, शहराला चांगलं करायचे, शहराला शांत ठेवायचा प्रयत्न करू. बरोबर आहे. ही एक चांगली भावना आहे की अध्यक्ष जरी भारतीय जनता पार्टीचा असला तरी राज्यात जे सरकार आहे ते आघाडीचं सरकार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत असलं तरी त्यांनी मिळून मिसळून, म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन आहे त्यांचा विकासाच्या बाबतीमध्ये. जसं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
यांचा विकासाच्या बाबतीमध्ये सकारात्मक दृष्टिकोन आहे. तसाच मुजम्मिल भाई यांनी आता सांगितलं की त्यांचा सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन आहे. आम्ही मिळून मिसळून घेऊन त्यांचं कार्य नगरपालिकेत करण्याचा मानस आहे. मुजम्मिल भाई, दुसरा एक प्रश्न जोडून आहे की तुम्ही ज्या प्रभागाचं नेतृत्व करता तो प्रभाग हा जुन्या अहमदपूरमध्ये येतो आणि इथल्या लोकांचं घरकुलाचे काही प्रश्न आहेत की जुन्या अटी नाहीत बरोबर, किंवा काहीतरी त्यांच्या अडचणी आहेत आणि महिलांना ज्या काही योजना मिळायला पाहिजेत नगरपालिकेतून, मग ते बचत गटाच्या माध्यमातून असतील, छोट्या स्वरूपातलं कर्ज असेल, कारण छोटे छोटे लोक खूप तुमच्याकडे येतात, तर त्याविषयी काय प्रयत्न असणार आहेत तुमचे? हे बघा, माझं ऑफिस इथं आहे, हनुमान मंदिराच्या पाठीमागं माझं ऑफिस आहे. अशा काही प्रश्न काही अडचणी असले प्रभागातलेच नाही तर शहराच्या बी लोकांनी जर असं काही अडचणी काही असे प्रॉब्लेम असले तर मला भेटावं. मी सकाळी 8 वाजेपासून ऑफिसला असतो, सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत प्रभागात, 8 ते 11 पर्यंत ऑफिसला असतो. माझा टायमिंग आहे. एखाद्या वेळेस काय प्रोग्राम असलं, काही अडचण असली तरच समजा मला येणं झालं. अशा काही लोकांच्या ज्या जुन्या शहरातले असतील, नवीन शहरातले असतील, आट असेल, घरकुलची योजना असतील, ते लोकांनी मला संपर्क साधावा किंवा माझा नंबर आहे सगळ्याकडे, मला भेटावं. मी त्याचं पूर्णपणे काम करायची इच्छा माझी पण आहे, मनातून आहे. मी ते जेवढं होईल शक्य तेवढे घरकुल, काही प्रॉब्लेम जुने गावाचे आट असतील, काय हे जे काही बी अडचणी असतील तर मला भेटावं. मी स्वतः येऊन करून द्यायची इच्छा आहे. करून दे. खूप छान की म्हणजे तुमचं लोकांच्यासाठी संपर्क कार्यालय असणारा हा एकमेव नगरसेवक असेल असं मला वाटते. कारण जे नवीन निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांनी स्वतंत्र असं ऑफिस कुणाचं अद्यापपर्यंत केलेलं नाही, पण मुजम्मिल भाईंनी इथं ऑफिस केलेलं आहे. हनुमान मंदिरच्या पाठीमागे त्यांचं ऑफिस आहे. त्यांच्या प्रभागातच नाही तर गावातल्या कुठल्याही लोकांच्या जर काही अडचणी असतील नगरपालिकेच्या संदर्भातील तर त्यांनी ते येऊन भेटावं. त्यांचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यावर आपण संपर्क करावा. ही एक खूप चांगली आणि एका कार्यकर्त्याचं लक्षण आहे की लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण निवडून आलेलो आहोत आणि त्या दृष्टीनं काम करण्याचा त्यांचा मानस आहे. खूप खूप धन्यवाद मुजम्मिल भाई, तुम्ही आमच्या DDM न्यूज चॅनलशी संवाद साधल्याबद्दल आणि आम्हाला हे छोटेखानी संवाद साधलात आमच्या चॅनलबद्दल, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. तुमच्या पुढील नगरपालिकेच्या 5 वर्षाच्या वाटचालीसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.